नमस्कार. या खास एक्सप्लेनरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा पण बऱ्याचदा अवघड वाटणारा विषय अगदी सोपा करणार आहोत. तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा वर्गसमीकरणे सोडवण्याची कंप्लीटिंग द स्क्वेअर पद्धत. आकड्यांचा हा जो काही गोंधळ वाटतो ना, तो आज आपण एका अत्यंत सोप्या, लॉजिकल आणि स्टेप बाय स्टेप मास्टर क्लासमध्ये बदलणार आहोत. तर लक्ष देऊन ऐका, कारण यामुळे गणितातले मार्क्स नक्कीच वाढणार आहेत. चला तर मग आजच्या या स्पष्टीकरणाची रूपरेषा पटकन बघून घेऊया. गणितामागची जादू, मांडणीच्या पायऱ्या, पूर्ण वर्ग बनवणे, मुळे शोधणे, नेहमी होणाऱ्या चुका आणि शेवटी सरावासाठी काही आव्हाने. भाग 1. द मॅजिक बिहाइंड द मॅथ. आकड्यांची नुसती मोडतोड सुरू करण्याआधी ही पद्धत लॉजिकली नक्की कशी काम करते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता व्हाईट बोर्डवरचा हा जो मुख्य मुद्दा आहे तो नीट बघा. इथे आपण काय करतोय? आपण मुद्दामहून एक अत्यंत विशिष्ट अपूर्णांक मिळवतोय आणि लगेच तो वजासुद्धा करतोय. असं का? कारण आपल्याला हे समीकरण एका ओळखीच्या रूपात बसवायचं आहे. आपण बीला 2ने भागतो, त्याला एने गुणतो आणि त्याच्या वर्गाची म्हणजेच कंसात b/2a वर्गाची भर घालतो आणि वजाबाकी करतो. गणिताचं संतुलन न बिघडवता रूप बदलण्याची ही एक भारी ट्रिक आहे. आणि इथेच आपल्याला या मागचं खरं लॉजिक समजतं. आपण एका साध्या स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनला थेट एका परफेक्ट स्क्वेअर अल्जेब्रिक आयडेंटिटीमध्ये बदलत आहोत. नुसतं एका सूत्रात किंवा क्वाड्रॅटिक फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून सोडवण्यापेक्षा ही पद्धत आपल्याला समीकरणाच्या आतली रचना समजून घ्यायला मदत करते. आपण चलाला किंवा एक्सला a+b कंसाचा वर्ग या रूपात असं काही पॅक करतो की त्याची किंमत शोधणं अगदीच सोपं होऊन जातं. भाग 2. स्टेप बाय स्टेप मांडणी. चला या सगळ्याचा भक्कम पाया कसा तयार करायचा ते बघूया. कंप्लीटिंग द स्क्वेअरसाठी ह्या 6 हुकमी पायऱ्या आहेत. सुरुवातीला समीकरण योग्य स्वरूपात लिहिणं, मग तो स्थिरांक बाजूला काढणं, एका विशिष्ट पदाची बेरीज वजाबाकी करणं, पूर्ण वर्गात रूपांतर करणं, वर्गमूळ काढणं आणि शेवटी उत्तर शोधणं. कोणत्याही वर्गसमीकरणाच्या प्रश्नासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे असं समजायला हरकत नाही. चला हे एका उदाहरणावरून समजून घेऊ. समजा समीकरण आहे 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. आता पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्टेप, y वर्गाला एकटं पाडायचं. त्यासाठी संपूर्ण समीकरणाला त्याच्या पहिल्या सहगुणकाने म्हणजेच 2ने भागायचं. हे केल्यावर आपल्याला काय मिळतं? y वर्ग अधिक 9/2y अधिक 5 बरोबर 0. अगदी सोपं. भाग 3. पूर्ण वर्ग बनवणे. आता आपण खऱ्या गणिती जादूच्या टप्प्यावर आलो आहोत. तर लक्ष द्या, आपल्यामधल्या पदाचा सहगुणक काय आहे? 9/2. आता याला साधं निम्म करायचं म्हणजे 1/2ने गुणायचं, जे येतं 9/4. आता समीकरणाचा बॅलन्स बिघडू नये म्हणून आपण ह्याच 9/4चा वर्ग म्हणजेच 81/16 समीकरणात एकदा मिळवतो आणि एकदा वजा करतो. ही स्टेप अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते, कारण समीकरणाची मूळ किंमत अजिबात बदलायला नको. बघा बरं, आता काय झालं? पहिली 3 पदं a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या सूत्रात अगदी अचूक बसतात. त्यामुळे त्यांचं रूपांतर y अधिक 9/4 कंसाचा वर्ग अशा एका सुंदर परफेक्ट स्क्वेअरमध्ये होतं. आणि उरलेले अंक वजा 81/16 अधिक 80/16 हे तसेच राहतात. ह्या उरलेल्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी केली की गणित इतकं सोपं होतं की उत्तराचा रस्ता एकदम क्लिअर दिसायला लागतो. भाग 4. मुळे शोधणे. सगळ्यात अवघड काम आता पूर्ण झालंय. आता फक्त शेवटची साधी आकडेमोड उरलीये. वजा 81/16 आणि अधिक 80/16 यांची बेरीज वजाबाकी केल्यावर आपल्याला मिळतो वजा 1/16, जो समीकरणाच्या उजव्या बाजूला नेल्यावर अधिक 1/16 होतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण वर्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतो ना, तेव्हा तिथे प्लस मायनस म्हणजेच अधिक किंवा उणे हे चिन्ह देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे इथे y अधिक 9/4 बरोबर प्लस मायनस 1/4 ही किंमत मिळते. आणि आता शेवटची स्टेप, 9/4 उजवीकडे नेऊन वजा केल्यावर आपल्याकडे कॅल्क्युलेशनचे 2 वेगवेगळे रस्ते तयार होतात. पहिला y बरोबर अधिक 1/4 वजा 9/4 आणि दुसरा y बरोबर वजा 1/4 वजा 9/4. हे सोडवल्यावर आपल्याला मिळतात वजा 8/4 म्हणजेच वजा 2 आणि दुसरं मूळ मिळतं वजा 10/4 म्हणजेच वजा 5/2. ही 2 अचूक मुळे मिळाली की आपलं समीकरण पूर्णपणे सुटलं. भाग 5. 3 कॉमन स्टुडंट ट्रॅप्स. बोर्डाच्या परीक्षेत जर 100 पैकी 100 मार्क हवे असतील तर बहुतांश वेळा चुका कुठे होतात हे आधीच बघून घेऊया. या 3 चुका हमखास होतात. पहिली म्हणजे पहिल्या सहगुणकाने भागायलाच विसरणं.
दुसरी चूक कंसात b/2a वर्गाची बेरीज आणि वजाबाकी करताना बेरजेचा समतोल चुकवणं. आणि तिसरी सर्वात मोठी चूक म्हणजे वर्गमूळ काढताना ते प्लस मायनस चिन्ह द्यायला विसरणं. यामुळे होतं काय, फक्त एकच मूळ मिळतं आणि दुसरं मूळ गायबच होतं. या 3 गोष्टींची काळजी घेतली तर पैकीच्या पैकी गुण नक्कीच मिळतील. भाग 6 इंडिपेंडेंट प्रॅक्टिस चॅलेंजेस. आतापर्यंत शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात वापरून बघायची वेळ आली आहे. समोर स्क्रीनवर 2 मस्त उदाहरणे आहेत. एका उदाहरणामध्ये x वर्गाला कोणताही सहगुणक नाहीये. ते आहे x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये 5 हा सहगुणक आहे. ते आहे 5x वर्ग वजा 4x वजा 7 बरोबर 0. आता एक काम करूया. हे स्पष्टीकरण थोडा वेळ इथेच पॉज करा आणि एका टाइम्ड प्रॅक्टिस क्विजप्रमाणे स्वतःचा टायमर लावून पुढील 10 मिनिटात ह्या 6 पायऱ्या वापरून ही दोन्ही गणिते सोडवण्याचा प्रयत्न करा. या लॉजिकल ट्रिकवर एकदा कमांड मिळवली की कम्प्लिटिंग द स्क्वेअर हे काही कंटाळवाणं काम उरत नाही, तर ते एक अत्यंत पॉवरफुल असं बीजगणितीय टूल बनतं. आणि गंमत म्हणजे याचा उपयोग फक्त आत्ता 10वीच्या बोर्डालाच नाही, तर पुढे फिजिक्समध्ये प्रक्षेपणाची गती किंवा प्रोजेक्टाईल मोशनची अवघड उदाहरणं सोडवण्यासाठीही होणार आहे. तर मग गणितातील या गोंधळाला एका परफेक्ट स्क्वेअरमध्ये बदलून बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यासाठी आपण सगळे तयार आहोत ना? प्रॅक्टिस करत रहा आणि हा एक्सप्लेनर नक्की लक्षात ठेवा.